दोन्ही सुद्धा एकच आहे. माझ्या पांडुरंग परमात्माला भजलं काय, भगवान श्रीकृष्णांना भजलं काय, माझ्या प्रभू रामचंद्रांना भजलं काय. मायबाप अवतार वेगळे, कार्य वेगळे, सगळी स्थिती वेगळी आहे, परंतु महाराज तत्वचिंतन आणि शेवटचं एक जर ध्येय बघितलं तर महाराज आम्हाला सगळ्यांना तिथंच पोहोचायचंय. सगळ्यांना हिंगण्यातच यायचंय. फक्त कुणी ह्या मार्गे येईल, कुणी वडूज मार्गे येईल, कुणी दहिवडीत येईल, जसे ज्याला जसे मार्ग मिळतील. कोण सायकल वरून येईल, कोणी टू व्हीलर वर येईल, कोण फोर व्हीलर मध्ये येईल, कोणी चालत येईल, कसं काही येईना, परंतु येणार आहे कुठं, हिंगण्यातच यायचंय. फक्त मनात दृढ पाहिजे, ध्येय पाहिजे आम्हाला की आम्हाला हिंगण्यात मात्र जायचं आहे. तसं तुमचं आमचं आहे. आम्हाला फक्त देवाकडे जायचंय, देव आम्हाला बघायचंय. महाराज हे ध्येय ज्याचं असेल मग तुम्ही कोणत्याही मार्गाने या. फक्त साधू संतांचं एकच म्हणणं असतं, तुम्ही निघालाय ना ज्या वाटेनं त्याच्यात फक्त अडकू नका. काय अडथळे आले तर नक्की तुम्ही आम्हाला विचारा. कारण महाराज जसं आलेलं पत्र एखाद्या घरामध्ये देण्याचं काम एक पोस्टमन काका करतात, माध्यम पोस्टमन काकांचं आहे, तसं महाराज देवापर्यंत पोहोचण्यासाठी एका भक्त आणि साधक आणि देव या दोघांच्या मधलं पोस्टमनचं काम आमचे साधू संत करतात. म्हणून साधू संत गुरु सुद्धा म्हणतात की महाराज तुम्हाला तिथं पोचायचे ना तर तुम्ही योग्य वाटेनं दाखवा, योग्य वाटेनं जा आणि जिथं कुठं अडथळे येतील त्याच्यासाठी साधू संतांचं चरित्र बघा, साधू संतांच्या चरित्राचा अभ्यास करा आणि या अभ्यासाच्या ज्ञानाच्या मार्गाने, भक्तीच्या मार्गाने तुम्ही पोचा. कारण तुकोबराय सांगतात आम्हाला नुसतं ज्ञान नकोय, कारण ज्ञानासोबत आम्हाला भक्तीची जोड पाहिजे. म्हणून महाराज पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की आम्हाला ज्ञान मिळालं, परंतु ज्ञानावर जर भक्ती नसेल तर महाराज देवाला सुद्धा मजा येत नाही. म्हणून ही भक्ती कशाची असावी, ही नामस्मरणाची असावी हे मी सांगितलंय. म्हणजे तुकोबराय सांगतात. म्हणून नामावरती दृढ विश्वास ठेवल्याला काय होतं, मला सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा देवपदाला जाण्याचं जर कार्य कोण करत असेल जर ते माध्यम काय असेल तर हेच नामस्मरण आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.